नमस्कार. आज हॅलो उमरग्याच्या प्लॅटफॉर्मवर या 8व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपल्या उमरगा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रल्हादजी सूर्यवंशी साहेब आलेले आहेत. त्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक असे स्वागत करतो. आणि आदर्श आचारसंहिता काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी हॅलो उमरगा या प्लॅटफॉर्मचं 8वा वार्षिक वाढदिवस असल्यामुळं मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण जो हा प्रश्न विचारलेला आहे की आदर्श आचारसंहिता काय, त्याबद्दल थोडा उहापोह करतो. सध्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव आपण निवडणुकीचा साजरा करत आहोत. आणि सध्या विविध पक्ष आपापला जोर आजमावत आहेत. तर मी यामध्ये हेच सांगू इच्छितो की जी आदर्श आचारसंहिता लागू होते निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर, त्यामध्ये आपण त्यांनी दिलेल्या नियमाचं तंतोतंत पालन करायला पाहिजे. जसे की रॅली आहे, सभा आहे, कॉर्नर सभा आहेत, तुमचा स्पीकरचा परवाना आहे, गाडीचा परवाना आहे. हे सर्व परवाने तुम्ही पोलीस स्टेशनकडून वेळेत आपला अर्ज दाखल करून घ्यायला पाहिजे. कुणीही बिना परवानगीने सभा, रॅली किंवा कॉर्नर सभा घेऊ नयेत. आम्ही तत्पर आहोत. आपण अर्ज केल्याबरोबर आम्ही त्या परवानगी द्यायला तयार आहोत. त्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायला हवं. आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की आपलं हे उमरगा शहर शांततेसाठी प्रसिद्ध आहे. सर्व राजकीय पक्ष तसेच जनता, मतदार बंधू या सर्वांना मी आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या शहरातील ह्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात. या दृष्टिकोनातून आपण जे भाष्य करतो किंवा भाषण करतो ते कायद्याला अनुसरून करावं. आपल्या कुठल्याही अनुचित कृत्यामुळं किंवा भाषणामुळं कुठलाही कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा या निवडणुकीला गालबोट लागणार नाही, असं कोणीही कृत्य करू नये, असं मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. आणि अशी एक इच्छा व्यक्त करतो की आपल्या उमरगा शहरामधील सर्व ह्या नगर परिषदेच्या निवडणुका शांततेत पार पडतील, अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. नक्की साहेब, कारण निवडणूक म्हटली की काही उहापोह असतात, काही वादग्रस्त वक्तव्य असतात. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी तुम्ही सांगितलात आणि त्याची काळजी तंतोतंत ते पाळतीलच. परंतु येणाऱ्या 2 तारखेला या निवडणुका आहेत आणि एक पोलीस प्रशासन म्हटलं की एक धाक असतो. त्याबद्दल तुमचं नियोजन काय आहे? बघा, आज तर आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचा 8वा वाढदिवस आहे. आणि आज म्हणजे बघा दुग्ध शर्करा योग म्हणजे आजच्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली ही राज्यघटना पूर्ण झाली होती. आणि 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आली. आणि बघा, मागील इतक्या कालावधी लोटलेला आहे. आपण किती शांततेनं आणि लोकशाहीनं आपण इथपर्यंत आपण प्रवास केलेला आहे. आपल्या देशात कुठलीही अराजकता माजलेली नाही किंवा कुठलीही असे म्हणजे लोकशाहीला बाधक अशी कुठलीही घटना घडलेली नाही. हे तर आपल्या लोकशाहीचं यश आहे. आणि आपण उत्तरोत्तर आपल्या ह्या लोकशाहीचा उत्कर्ष करत आहोत. जगातील सगळ्यात मोठी ही लोकशाही आहे. आणि या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे हे जे नगर परिषदेचं नियोजन म्हणजे बंदोबस्ताचं नियोजन कसं राहील, पोलिसांचा एक धाक असतो. तर ह्या गोष्टीला मी धाक म्हणणार नाही, कारण एक आधारयुक्त भीती पाहिजे पोलिसांची. कशामुळं की ते कायद्याची अंमलबजावणी करणारी एक मशिनरी आहे पोलीस म्हणजे. आणि या ठिकाणी आम्हाला जनतेचं मित्र म्हणून किंवा जनतेचं सेवक म्हणून या ठिकाणी आपलं कार्य करायचं आहे. फक्त आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही जे नियम आहेत
त्या नियमानुसारच या ठिकाणी बंदोबस्त लावणार आहोत आणि त्या माध्यमातून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. इथले इलेक्शन शांततेत पार पडतील. कुठल्याही बूथवर गोंधळ होणार नाही. बाहेरचाही बंदोबस्त येणार आहे. होमगार्ड येतील. आम्ही सर्व हे बंदोबस्ताचं नियोजन करून कुण्या ठिकाणी किती मनुष्यबळ लावायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही त्या ठिकाणी मनुष्यबळ नेमणार आहोत, जेणेकरून की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि व्यवस्थित बंदोबस्त लावून इथल्या निवडणुका ह्या शांततेत पार पडतील. कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच कुणाच्याही मनामध्ये कुठलाही संशय राहणार नाही. अशा निष्पक्ष निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि त्या पार पाडाव्यात म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू. जनतेच्या मनातील नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असतील ते निवडून येतील अशी मी इच्छा व्यक्त करतो. त्याबद्दल मी या येणाऱ्या इलेक्शनच्या शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो. नक्कीच साहेब, हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि यामध्ये निसंकोचपणे वागणं हे जसं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे तसेच मतदारांचं, जनतेचं देखील कर्तव्य आहे. म्हणून हा लोकशाहीचा उत्सव उत्स्फूर्तपणे पार पाडूया आणि या लोकशाहीला खरा रंग आणूया, ही लोकशाही बळकट करूया. एवढ्याच या संविधान दिनाच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. साहेब पण आले त्याबद्दल त्यांचे देखील पुनश्च आभार मानतो. धन्यवाद.